नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नंदकिशोर सोनटके नरंगले अकॅडमी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर परत तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला तिसरा डेमो लेक्चर। या लेक्चरमध्ये मी तुम्हाला भूगोलाशी संबंधित खगोलशास्त्र हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये या खगोलशास्त्राबद्दलच्या एका प्रकरणाबद्दल, पृथ्वी नावाच्या प्रकरणाबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा खगोलशास्त्र हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयीचे डेमो लेक्चर दिले। आज भूगोलाचा एक महत्त्वपूर्ण दुसराच भाग म्हणजे खगोलशास्त्र। या खगोलशास्त्रामध्ये या विषयावर स्पर्धा परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न नेहमी विचारले जातात आणि या प्रश्नाला सोडवण्यासाठी या विषयाचा अभ्यास आज आपण बघूतो। तर त्यातलं आज आपल्याला प्रकरण बघायचंय पृथ्वी नावाचं खगोलशास्त्रातील। तर पृथ्वी या संबंधी बघत असताना पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे। मग त्यासाठी आपल्याला खगोलशास्त्र या संकल्पनेमध्ये नेमकं काय अभ्यासायचंय याविषयी आज मी तुम्हाला बोलणार आहे। खगोलशास्त्र खगोलशास्त्र म्हणजे काय? गोलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खगोलशास्त्र म्हणतात। खगोलशास्त्राची संकल्पना मांडत असताना जे गोल आहेत, ब्रह्मांड आहे, जे विश्व आहे, या विश्वामध्ये पृथ्वी नावाचा आपला एक ग्रह आहे। आता हे विश्व कशापासून बनलंय तर या संबंधी सांगत असताना याची प्राथमिक माहिती अशी की विश्वामध्ये अनंत तारे, अनंत ग्रह, बटुग्रह, उपग्रह हे आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांची मिळून एक सूर्यमाला तयार होते। सूर्यमाला या अशा अनेक सूर्यमालेपासून दीर्घिका तयार होते। दीर्घिका तयार होते आणि दीर्घिकापासून पुढे आपल्याला आकाशगंगा किंवा विश्व पाहायला मिळते आणि या संकल्पनेतून आपल्याला या सगळ्या संकल्पनेमध्ये याच्यामध्ये खगोलशास्त्रात असणाऱ्या पृथ्वी नावाच्या ग्रहाबद्दलची माहिती आजच्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायची। तर त्या अगोदर पृथ्वीचं नेमकं ठिकाण कोण्या ठिकाणी, म्हणजे सूर्यमालेमध्ये पृथ्वी नेमकी कोठे आहे या संबंधी आपण पहिल्यांदा माहिती बघूत आणि पृथ्वी नावाच्या प्रकरणाकडे आपण पुढे जाऊ। तर बघा, विश्व नावाची संकल्पना ही जी या ठिकाणी मी तुम्हाला मांडून दिली ती अनंत या गोष्टीने बनते। आपण सांगतो की विश्वामध्ये तारे हे स्वयंप्रकाशित असतात। उदाहरणार्थ सूर्य हा तारा आहे। विश्वामध्ये ग्रह हे परप्रकाशित असतात। मग पृथ्वी हा ग्रह आहे म्हणजे तो परप्रकाशित आहे। आपली पृथ्वी सूर्य या ताऱ्याच्या भोवती येते आणि सूर्य या ताऱ्याभोवती फिरत असताना आपण सांगतो की ती आपल्या सूर्यमालेत येते। आपल्या सूर्यमालेला मिल्की वे असं म्हटलं जाते। जे आकाशगंगा, दीर्घिका ह्या पुढल्या संकल्पना आहेत त्याही आपल्याला पुढे येणाऱ्या प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत। त्यावेळेस आपण पृथ्वी नावाची संकल्पना बघत असताना पहिल्यांदा बघूत सूर्यमाला। बघा, आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेत आहे त्या सूर्यमालेमध्ये प्राथमिकता किती ग्रह आहेत हे पाहणं महत्त्वाचे। पहिला प्रश्न विचारला जातो की सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत, तर आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत। आपल्या सूर्यमालेमध्ये प्लेटो हा सुद्धा ग्रह होता, पण 2006 ला प्लेटोची ग्रह म्हणून मान्यता काढून टाकल्यामुळं आज आपल्या सूर्यमालेमध्ये आपल्याला एकूण 8 ग्रह बघायला भेटतात। उदाहरणार्थ, आणि त्यामध्ये पृथ्वी नावाचा ग्रह ज्या ग्रहावर आपण राहतो हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। तर बघा, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे
सूर्य हा तारा आहे. म्हणून आपण सांगतो की कोपर्निकस या शास्त्रज्ञाने सूर्य केंद्री सिद्धांत मांडत असताना सूर्याला केंद्रस्थानी ठेवले आणि त्याच्या अवतीभोवती इतर ग्रह परिभ्रमण करतात हे दाखवलेले. म्हणजे सूर्य केंद्री सिद्धांत मांडलेला आहे या ठिकाणी. आणि सूर्य केंद्री सिद्धांत मांडत असताना त्याच्यापासून पुढे आपण अशा पद्धतीची एक सूर्यमाला बघितलेली. मग या सूर्यमालेमध्ये आपल्या 8 ग्रह आहेत, ज्याच्यामध्ये आंतरग्रह 4 ग्रहांचा समावेश होतो आणि बहिर्ग्रहामध्ये 4 ग्रहांचा समावेश होतो. असं एकंदरीत 8 ग्रहाची सूर्यमाला बनते. त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो की हे 8 ग्रह कोणते, किंवा कधी कधी प्रश्न विचारला जातो की शुक्र नावाचा ग्रह हा कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान येतो. मग त्यावेळेस आपल्याला परीक्षेत पर्याय असतात बुध आणि पृथ्वी. दुसरा पर्याय असतो गुरु आणि मंगळ. तिसरा पर्याय गुरु शनी. आणि चौथा पर्याय या ठिकाणी शनी आणि युरेनस. अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न विचारला आणि प्रश्न असा आहे शुक्र नावाचा ग्रह कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे, त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर काढणं महत्वाचं आहे. म्हणून शुक्र नावाचा ग्रह हा पृथ्वी आणि बुध या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे. त्यावेळेस आपल्याला सूर्यमाला समजावी लागते. मग उद्या प्रश्न विचारतात पृथ्वी नावाचा ग्रह कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे, त्याचीच माहिती आपण सुरुवातीला पाहून आपल्या पृथ्वी नावाच्या या प्रकरणाकडे वळू. तर बघा, पहिला महत्वाचा मुद्दा आहे सूर्यमालेमध्ये सूर्य हा सूर्य केंद्रीय आहे आणि त्याच्या अवतीभोवती ग्रह परिवलन आणि परिभ्रमण करतात. आता खगोलशास्त्रामध्ये अनेक संकल्पना आहेत. परिवलन आणि परिभ्रमण. स्वतःच्या आसाभोवती जो ग्रह फिरतो त्याला परिवलन म्हणायचं आणि सूर्याभोवती फिरत असताना परिभ्रमण म्हणायचं. आता आपल्या सूर्यमालेमध्ये या ठिकाणी आपण या सूर्य मांडला अशा पद्धतीने. सूर्य हा तारा आहे. तो सूर्यमालाचा पहिला ग्रह म्हणून आपण ओळखतो बुध नावाचा ग्रह. या ठिकाणी मांडू बुध हा सूर्यमालेतील पहिल्या क्रमांकाचा ग्रह आहे. सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी. पृथ्वी नावाचा ग्रह हा 3ऱ्या क्रमांकावर येतो आणि पुढे मंगळ नावाचा ग्रह हा 4थ्या क्रमांकावर येतो. आणि उद्या जर परीक्षेत प्रश्न विचारला पृथ्वी नावाचा ग्रह कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान येतो, तर शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहाच्या दरम्यान पृथ्वी नावाचा ग्रह आहे, जे प्रकरण आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता पुढे बघा, एकूण ग्रहाची संख्या 8 आहे. त्यात 4 ग्रह हे आंतरग्रह आहेत आणि 4 ग्रह हे बहिर्ग्रह आहेत. म्हणजे याचा अर्थ मंगळ ग्रहाच्या नंतर छोट्या मोठ्या अनेक ग्रहाचा एक पल्ला आपल्याला बघायला भेटतो, एक टप्पा, ज्याला आपण लघुग्रह नावाच्या संकल्पनेने ओळखतो. कोणत्या संकल्पनेने? लघुग्रह. मग लघुग्रहाचा पट्टा आपल्याला मंगळ आणि बहिर्ग्रहातील पहिला ग्रह गुरु याच्या दरम्यान बघायला भेटतो. आयोग तुम्हाला परीक्षेत हा सुद्धा प्रश्न विचारतात की लघुग्रहाचा पट्टा कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहे, त्यावेळेस मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान आपल्याला लघुग्रहाचा पट्टा बघायला भेटतो. आपल्या सूर्यमालेत जवळपास 40,000 लघुग्रह आहेत आणि त्या लघुग्रहामधला सर्वात मोठा ग्रह सिरस या नावाचा आहे, ज्याचा व्यास 700 किलोमीटर पर्यंत आहे. 700 किलोमीटर या ग्रहाचा व्यास आहे. म्हणजे याचा अर्थ मंगळ आणि गुरु या 2 ग्रहामधील लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा ग्रह सिरस. हे सुद्धा परीक्षेला विचारतात. म्हणजे लघुग्रहाचा पट्टा हा आंतरग्रह आणि बहिर्ग्रह निर्माण करणारा पट्टा आहे. त्यानंतर सूर्यमालेतील 5व्या क्रमांकाचा ग्रह जो आपल्याला बघायला भेटतो तो शनी. शनी नावाचा ग्रह. सूर्यमालेतील 6व्या क्रमांकाचा ग्रह आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे युरेनस. युरेनस आणि सूर्यमालेतील
चौथ्या, पाचव्या, सहाव्या, त्यानंतर म्हणजे हा पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि सूर्यमालेतील 8व्या क्रमांकाचा ग्रह बघायला भेटतो, तो म्हणजे नेपच्यून. बघा, आपली सूर्यमाला 4 अंतर्ग्रह आणि 4 बहिर्ग्रह असे एकंदरीत 8 ग्रहांनी बनलेली आहे. मग याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतात. आता आपण सहज जरी काढायला गेलो, अभ्यास करत असताना सहज जरी प्रश्न काढायचे असेल तरी पहिल्यांदा तुम्हाला सूर्यमालेतील क्रमांकाने 8 प्रश्न या ठिकाणी मिळतात. कशा स्वरूपाचे बघा, सूर्यमालेतील पहिल्या क्रमांकाचा ग्रह कोणता, सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता, असं करत करत सूर्यमालेतील 8व्या क्रमांकाचा ग्रह कोणता, असे 8 प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर येतात. या ठिकाणी प्रश्न विचारला सूर्यमालेतील 4थ्या क्रमांकाचा ग्रह कोणता, उत्तर आहे मंगळ. या ठिकाणी प्रश्न विचारला सूर्यमालेतील 5व्या क्रमांकाचा ग्रह कोणता, उत्तर आहे गुरु. आपण ज्यावेळेस सूर्यमाला नावाचं प्रकरण घेणार आहोत त्यावेळेस आपण या प्रत्येक ग्रहाबद्दलची माहिती सांगू. पण आजचं आपलं प्रकरण आहे सूर्यमालेतील पृथ्वी, या प्रकरणाबद्दल आपण बोलू. आता या ठिकाणी बघा, या प्रत्येक ग्रहाबद्दलची माहिती सांगत असताना तुम्हाला या ग्रहाचा क्रमांक, या ग्रहाचा आकारानुसार क्रमांक, या ग्रहाचे उपग्रह किती आहेत ह्याच्याबद्दलची माहिती, पुढे या ग्रहाचा परिवलन काळ किती, परिभ्रमण काळ किती, ग्रहावर वातावरण आहे की नाही, ग्रहाचा रंग कोणता, एखादा ग्रहाला एखादा रंग असेल तर तो रंग त्या ग्रहाला का प्राप्त झाला, याची अनेक प्रश्नाची उत्तरं आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला भेटतात. जसं आपण सांगतो पृथ्वी या ग्रहाचा रंग निळा आहे कारण पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि बाहेरून तो ग्रह आपल्याला निळा बघायला भेटतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बुध या ग्रहाचा रंग पिवळा काय, तर बुध या ग्रहावर वातावरण नाही. अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न आहेत. म्हणून आपल्याला सूर्यमालेमध्ये ही ग्रह बघायला भेटतात. म्हणजे पहिल्यांदा 8 प्रश्न ग्रहाच्या क्रमांकानुसार, 8 प्रश्न ग्रहांच्या आकारानुसार. आता आकारानुसार म्हणताना प्रश्न विचारला होतो सूर्यमालेतील, आपल्या सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता, त्यास उत्तर येते गुरु. असे 8 स्वरूपाचे प्रश्न विचारतात. आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु. आकाराने 2 नंबरचा ग्रह कोणता, शनी. 3 नंबरचा ग्रह कोणता, युरेनस. 4 नंबरचा ग्रह कोणता, नेपच्यून. या ठिकाणी आणि मग नंतर आपल्याला अंतर्ग्रहातले मग सर्वात लहान ग्रह कोणता, त्यावेळेस होते बुध. आकाराने जसे असे प्रश्न विचारले जातात तशाच स्वरूपाचे प्रश्न उपग्रहाच्या संख्येनुसार विचारले जातात. आपल्या सूर्यमालेत सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता, त्यावेळेस उत्तर येते गुरु. गुरु नंतर 2 नंबरला उत्तर येते शनी, 3 नंबरला उत्तर येते युरेनस, 4ला नेपच्यून, 5ला मंगळ, 6ला पृथ्वी आणि शुक्र आणि या बुध नावाच्या 2 ग्रहाला उपग्रह नाहीयेत. आता या ठिकाणी आणखी एक दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आंतरग्रहातला सर्वात मोठा उपग्रहानं ग्रह कोणता किंवा उपग्रहाने सर्वात जास्त उपग्रह अंतर्ग्रहात कोणत्या ग्रहाला आहेत, त्यावेळेस तुम्हाला पृथ्वीला किंवा मंगळाला म्हणताना मंगळ हे उत्तर आहे. कारण अंतर्ग्रहामध्ये मंगळाला 2 उपग्रह आहेत, पृथ्वीला 1 आहे. आता मंगळाचे 2 उपग्रह म्हणजे फोबोस आणि डिमोस आणि पृथ्वीचा उपग्रह म्हणजे चंद्र. चंद्र नावाच्या प्रकरणामध्ये आपल्याला पृथ्वीच्या उपग्रहासंबंधी सुद्धा माहिती बघायची. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या प्रकरण शिकत असताना पृथ्वीचं सूर्यमालेतील नेमकं ठिकाण कोणतं हे सिद्ध करावं लागेल आणि नंतर पृथ्वीचा अभ्यास करावा लागेल. म्हणून पृथ्वी नावाच्या या प्रकरणामध्ये आपल्याला सूर्यमालेतील आंतरग्रहातील एक महत्त्वपूर्ण आणि सर्वात जास्त जीवसृष्टी अस्तित्वात असलेला हा एकमेव ग्रह आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकत नाही की जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह पृथ्वी, पण आपण सांगतो सर्वात जास्त मानवी जीवसृष्टी किंवा इतर जीवसृष्टी आपल्याला बघायला भेटली तो ग्रह म्हणजे पृथ्वी. इतर ग्रहावर सुद्धा जीवसृष्टी असू शकते पण त्याचा संशोधनाचा हा पुढला विषय. पण सध्या आपल्याला बघायला भेटतो पृथ्वी हा जीवसृष्टी अस्तित्वात असलेला महत्वाचा ग्रह आहे. मग ज्या पृथ्वीवर आपण राहतो या पृथ्वीबद्दलची माहिती आज आपल्याला या प्रकरणात बघायची. आता पुढे बघा, पृथ्वी नावाच्या या प्रकरणाला आपण सुरुवात करू
की पृथ्वी, पहिला प्रश्न, पृथ्वी हा सूर्यमालेतील कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर प्राथमिक माहिती बघू, हा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे सूर्यमालेमधला. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो की पृथ्वी हा सूर्यमालेतील आकाराने कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर त्यावेळेस उत्तर येते पृथ्वी हा सूर्यमालेतील आकाराने 5व्या क्रमांकाचा ग्रह आहे. कारण 6व्या क्रमांकाचा शुक्र, नंतर मंगळ आणि नंतर बुध. पृथ्वी हा आपल्या सूर्यमालेतील उपग्रहाने कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर त्यावेळेस उत्तर येते 6व्या क्रमांकाचा ग्रह आहे. कारण 5व्या क्रमांकाचा मंगळ हा ग्रह उपग्रह नाही, कारण मंगळाला 2 उपग्रह आहेत, पृथ्वीला एकच आहे. मग पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. ही संकल्पना बघावी लागेल. आता पुढला प्रश्न विचारला जातो, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती आहे? त्यावेळेस उत्तर येईल 14,96,50,000 किलोमीटर जवळपास. खगोलशास्त्रामध्ये या ठिकाणी अनेक पुस्तकात वेगवेगळ्या स्वरूपाचे आकडे दिलेले आहेत, पण खगोलशास्त्रातले बरेच आकडे हे अंदाजे आहेत. कारण आपण सांगताना एक लक्षात घ्या की खगोलीय अंतर हे तंतोतंत मोजणं शक्य नाही. कसं शक्य नाही? तर आपण सांगितलं की तंतोतंत सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यानचं अंतरच मोजता येत नाही. का? कारण आपण सांगितलं की सूर्याचं तापमान प्रचंड असं आहे, प्रचंड तापमान आहे. मग आपण सूर्य नावाच्या ताऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही. आता सांग, सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर मोपत असताना आपल्याला हे अंदाजेच आकडे मांडावे लागतात. मग आता प्रश्न आहे, खगोलीय अंतर मोपण्याचं साधन काय? प्रकाश वर्ष. आपल्याला कोणत्या साधनाने खगोलीय अंतर मोपावे लागते? प्रकाश वर्ष नावाच्या. मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की प्रकाश वर्ष म्हणजे काय, किंवा एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? एक प्रकाश वर्ष बरोबर. तर त्यावेळेस आपण सांगतो सूर्याचा एक किरण एका वर्षात जेवढं अंतर पार करतो त्या अंतराला एक प्रकाश वर्ष असं म्हणतात. म्हणजे सूर्याचा किरण किती वेगाने जातो याचा आपल्याला अंतर इथे काढता येते. आणि मग 365 दिवसामध्ये सूर्याचा किरण जितक्या दूर जातो तेवढ्या अंतराला एक प्रकाश वर्ष म्हणतात. याला खगोलीय अंतर मोजण्याचं मोजमाप म्हणता येते. याच्यावरून आपल्याला एक उत्तर काढता येते की पृथ्वी आणि सूर्याचं अंदाजे अंतर 14,96,50,000 किलोमीटर आहे. वेगवेगळ्या पुस्तकात आपल्याला खगोलशास्त्राचा अभ्यास करताना वेगवेगळे अनेक ठिकाणी आकडे बघायला भेटतात, पण जनरली हा आकडा सर्वात जास्त बघायला भेटतो, 14,96,50,000 किलोमीटर. आता पुढला प्रश्न, सूर्याचा एक किरण पृथ्वीवर येण्यासाठी किंवा सूर्याचा एक किरण एवढं अंतर पार करण्यासाठी किती वेळ घेतो? तर त्यावेळेस उत्तर मिळते सूर्याचा एक किरण एवढे अंतर पार करण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद. आयोगाने हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे आपल्याला, अनेक वेळा. कधी कधी पर्याय फक्त 8 मिनिट एवढंच असते, 20 सेकंदाला काढून टाकतात ती. कधी कधी पर्यायामध्ये 8 मिनिट 20 सेकंद हे उत्तर असते. त्यावेळेस आपण जर 8 मिनिट 20 सेकंद असेल तर या उत्तराला गोल करा, किंवा 8 मिनिट असेल तर या उत्तराला गोल करा. म्हणजे याचा अर्थ 14,96,50,000 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आणि सूर्याहून एक किरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटाचा कालावधी लागतो. याचा अर्थ बघा की 14,96,50,000 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद. तर मग 365 दिवसाच्या दरम्यान एक सूर्यकिरण किती लांब जात असेल? जेवढा अंतर लांब जातो त्यालाच प्रकाश वर्ष हे खगोलीय अंतर मोपण्याचं साधन तयार झालं. बघा, या अनेक संकल्पना आहेत आपल्याला या माध्यमातून शिकायच्या आहेत. म्हणून सूर्य आणि पृथ्वीचं अंतर. दुसरी गोष्ट, पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. मग चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आपण सांगतो चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती या ठिकाणी? तर चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर 3,84,000 किलोमीटर. हे अंतर थोडंसं कमी झालेलं आहे, कारण हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आणि आपण या ठिकाणी चंद्राला कशाची नाव दिलं? उपग्रहाची संकल्पना दिली. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
इथेही प्रश्न विचारतात, चंद्राचा एक किरण पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो? आणि त्याचं उत्तर आहे 63 सेकंद, किंवा पर्यायामध्ये 1 मिनिट 3 सेकंद एवढं उत्तर असते. आता याही ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे, चंद्र हा उपग्रह आहे म्हणजे स्वयंप्रकाशित नाही, मग परप्रकाशित आहे. मग परप्रकाशित म्हणजे सूर्याचे किरण चंद्रावर पडतात आणि परावर्तित किरण जे पृथ्वीवर पडतात त्याला चंद्रकिरण म्हणूत आपण. आणि चंद्रकिरण हे सौम्य असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे चंद्रापासून पृथ्वीचं अंतर 3,84,000 किलोमीटर आहे, तसं पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे 14,96,50,000 किलोमीटर आहे. आणि यांच्या किरणांचा येणारा हा कालावधी ही पृथ्वीची प्राथमिक माहिती आहे. आपण पृथ्वी नावाच्या ह्या प्रकरणात बघू, म्हणजे हे संपूर्ण माहीत असलं पाहिजे. आणि मग आपण सांगतो की या ठिकाणी चंद्राचे परावर्तित किरण पृथ्वीवर पडाले, त्याचा कालावधी एक किरण येण्यासाठी 63 सेकंद किंवा 1 मिनिट 3 सेकंद एवढा लागतो. आता ह्या संबंधी पृथ्वीच्या अनेक बाबींना आपल्याला पाहण्यासाठी आपण या भागाला थोडंसं बाजूला करू. बघा, इतर ग्रहाबद्दलची माहिती आपण सूर्यमाला नावाच्या प्रकरणात पाहणार आहोत. तर आजचं आपलं हे प्रकरण पृथ्वी नावाचं. तर आपण पृथ्वी संबंधी माहिती सांगत असताना सांगितलं की पृथ्वी हा सूर्यमालेतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. तर या ठिकाणी आपण ही पृथ्वी मानून घेतली. आता पृथ्वीचा आकार जिओइड नावाच्या फळासारखा आहे. म्हणजे विषुवृत्ताजवळ पृथ्वी कशी फुगीर आहे आणि ध्रुवाजवळ थोडीशी चपटी आहे. मग ही पृथ्वी हा सूर्यमालेतील कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? 3ऱ्या क्रमांकाचा. परत तोच मुद्दा. आता प्रश्न आहे की आपण सांगितलं पृथ्वी ही सूर्याभोवती परिवलन आणि परिभ्रमण करते. परिवलन स्वतःच्या आसाभोवती आणि परिभ्रमण सूर्याभोवती. या दोन संकल्पनेमध्ये नेहमी कन्फ्युजन होते. परिवलन म्हणजे स्वतःच्या आसाभोवती फिरणे आणि भ्रमण म्हणजे ग्रहाभोवती. मग आपण सांगतो की पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधी किती आहे, हा आपला पुढला मुद्दा. आपण म्हणतो पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधी 24 तास. आपल्याला जनरली हा 24 तासाचा आकडा दिला जातो, किंवा याच्याही पुढे जाऊन दिलं तर ते 23 तास 56 मिनिट 4 सेकंद, 23 तास 56 मिनिट 56 सेकंद. या ठिकाणी 23 तास 56 मिनिट 4 सेकंद असा कालावधी एकंदरीत सांगितला जातो. आपल्या इथे गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून परिवलन आणि परिभ्रमणाचा कालावधी किती आहे? 365 दिवस. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी किती दिवस घेते? 365. आणि 365 दिवसाचा आपल्याकडे 1 वर्ष पूर्ण होते. याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची की सूर्याचा परिभ्रमण काळ, पृथ्वीचा परिभ्रमण काळ हा बुध आणि शुक्र या 2 ग्रहापेक्षाही जास्त आहे. म्हणून परिभ्रमणाचा कालावधी 365 दिवस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. आता पुढली संकल्पना बघा. तर पृथ्वी ही अशा पद्धतीने बनल्यानंतर या पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पृथ्वीवर काही काल्पनिक रेषा आखण्यात आलेल्या आहेत किंवा काल्पनिक रेषा मांडाव्या लागल्यात. आज आपण बघत असताना पृथ्वी आपल्याला नकाशामध्ये अशा स्वरूपाची दिसते. बघा, अशा स्वरूपाची पृथ्वी आपल्याला नकाशामध्ये पाहायला मिळते. आता प्रत्यक्षात अंतराळात गेल्यानंतर आपल्याला पृथ्वी अशी बघायला भेटत नाही, फक्त नकाशात बघायला भेटते. कारण आपण आपल्या अभ्यासासाठी या ठिकाणी अशा काल्पनिक रेषा आखलेल्या आहेत.
आपण सांगतो की पृथ्वीवर अभ्यास करण्यासाठी या काल्पनिक रेषा कोणी आखल्या, तर वॉन वॉयझाकर नावाच्या शास्त्रज्ञांनी या काल्पनिक रेषा आखल्या, वॉन वॉयझाकर नावाच्या शास्त्रज्ञांनी. आणि मग या काल्पनिक रेषेच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीचं व्यास, पृथ्वीची त्रिज्या, पृथ्वीचा परिघ आणि पृथ्वीचं क्षेत्रफळ काढलं. आता याची संकल्पना आपल्याला बघत असताना एक महत्वाचा मुद्दा आहे की आता या ठिकाणी बघा, पृथ्वीची त्रिज्या, पृथ्वीचा व्यास, पृथ्वीचा परिघ या संकल्पनेशी संबंधित आपल्याला चर्चा करायची. म्हणजे प्रश्न, पहिल्यांदा आपण पृथ्वीचा क्रमांक ग्रहाचा बघितला, मुद्देसूद. दुसरा प्रश्न, पृथ्वी आकाराने कितव्या क्रमांकाचे, तर 5व्या क्रमांकाचे. त्यानंतर पुढे बघितलं, पृथ्वी उपग्रहाने कितव्या क्रमांकाचे, आपल्या सूर्यमालेतील 6व्या क्रमांकाचे. त्यानंतर आपण बघितलं, पृथ्वीला उपग्रह आहेत का, हो, किती आहे, एक. काय नाव त्याचं, चंद्रग्रह. चंद्र हा ग्रह आहे, उपग्रह म्हणायला. त्यानंतर आपण बघितलं पृथ्वीचा परिवलन काळ. त्यानंतर आपण बघितला पृथ्वीचा परिभ्रमण काळ. त्यानंतर मधातच आपण बघितलं की पृथ्वीचं सूर्यापासूनची लांब अंतर आणि चंद्रापासूनचं अंतर, हेही मुद्दे बघितले. आता ह्या संकल्पनेतून पुढे जाताना आपण पृथ्वीची त्रिज्या पाहिलो, त्रिज्या. त्यानंतर पृथ्वीचा व्यास आणि परिघ. याहून आपल्याला पृथ्वी नावाच्या ग्रहाचा व्यवस्थितपणे अभ्यास करता येते. आता या मुद्द्याला बघा, पृथ्वीचा व्यास, त्रिज्या आणि परिघ सर्वप्रथम कोणी मांडला, तर वॉन वॉयझाकर नावाच्या शास्त्रज्ञांनी हे अंतर मोपलं त्यांनी, हे पृथ्वी संबंधी. मग आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघितलं पृथ्वीची त्रिज्या. आता गणिताचा वर्तुळाचा अभ्यास करत असताना आपण सांगतो की केंद्रबिंदूपासून एका बाजूपर्यंत गेलं की आपल्याला त्रिज्या सापडते, दुसऱ्या बाजूपर्यंत आल्यानंतर त्याचा व्यास आणि एकंदरीत गोलाला परिघ. आपण सांगितलं पृथ्वीचा व्यास किती आहे, त्यानंतर पृथ्वीची त्रिज्या किती आहे, पृथ्वीचा परिघ किती आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर पृथ्वीचं क्षेत्रफळ किती, ही संकल्पना आपल्याला बघायची. आणि ह्या क्षेत्रफळ, परिघ, व्यास, त्रिज्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे पृथ्वीवरील अक्षवृत्त आणि रेखावृत्ताबद्दलची माहिती बघायची. मग या संकल्पना आपल्याला पुढे आणखी क्लिअर करायच्यात. तर आपण या ठिकाणी सांगितलं पृथ्वीचा व्यास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे, कारण पृथ्वीचा ध्रुवीय व्यास वेगळा आहे, विषुववर्तीय व्यास वेगळा आहे आणि कर्कवृत्तापाशी व्यास वेगळा आहे. कारण पृथ्वी विषुववर्ताजवळ फुगीर आहे आणि ध्रुवाजवळ चपटी आहे. त्यामुळे आपण सांगितलं ध्रुवीय व्यास बघत असताना पृथ्वीचा व्यास वेगळा येतो आणि विषुववर्तीय व्यास पाहताना पृथ्वीचा व्यास वेगळा येतो. जसं उदाहरणार्थ पृथ्वीचा विषुववर्तीय व्यास किती आहे, 12,756 किलोमीटर. बऱ्याच पुस्तकात वेगवेगळे आकडे दिलेत, पण अनेक ठिकाणी हा आकडा आपल्याला बघायला भेटतो. 12,756 किलोमीटर हा पृथ्वीचा विषुववर्तीय व्यास आहे. आणि त्यानंतर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती, 12,714 हा ध्रुवीय व्यास आहे, हा विषुववर्तीय व्यास आहे. विषुववर्त 0° अक्षवर्तापाशी असते आणि ध्रुव आपल्याला 66.5 अंशापाशी बघायला भेटते. म्हणजे हे आर्टिक ध्रुव आहे आणि खाल्ल्या बाजूला परत 66.5 पाशी अंटार्क्टिक ध्रुव आहे, ज्या दोन्हीचा व्यास आपल्याला जवळपास तोच बघायला भेटतो. विषुववर्ताजवळ मात्र 12,756. या दोन ठिकाणी पृथ्वीचा वेगवेगळा व्यास पाहायला मिळत असल्यामुळं पृथ्वीचा एक सरासरी व्यास काढलेला आहे 12,742 आणि याच्याहून आपल्याला पृथ्वीची त्रिज्या सांगितलेली 12,742. जसं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगितलं 12,742 हा सरासरी व्यास आहे पृथ्वीचा. आणि आपण याला जर 2 हे केलं तर या ठिकाणी बघा 6,000, 7, 2 7 14 आणि 2 1, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते बघा 6,371 किलोमीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. 6,371 किलोमीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. 12,756 हा पृथ्वीचा विषुववर्तीय व्यास आहे.
12,714 हा पृथ्वीचा ध्रुवीय व्यास आहे आणि 12,742 हा पृथ्वीचा सरासरी व्यास आहे आणि याच्याहून आपल्याला त्रिज्या काढता आली 6,371 किलोमीटर. या संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या. आता पुढे बघा, व्यास त्रिज्या काढल्यानंतर पृथ्वीचा परीघ आणि परीघ सुद्धा पृथ्वीचा दोन ठिकाणी वेगवेगळा बघायला भेटतो. विषुवर्तीय परीघ वेगळा आहे आणि ध्रुवीय परीघ वेगळा आहे. आता बघा, पृथ्वीचा विषुवर्तीय परीघ 40,077 किलोमीटर आहे. 40,077 किलोमीटर हा आपल्याला बघायला भेटतो. पृथ्वीचा हा झाला विषुवर्तीय परीघ, विषुवर्ताजवळचा. पण ध्रुवीय परीघ बघत असताना पृथ्वीचा ध्रुवीय परीघ आपण या ठिकाणी लिहू 40,007 किलोमीटर. ध्रुवाजवळ अंतर थोडंसं कमी झालं, कारण आपण सांगतो अक्षवर्त ज्यावेळेस हे संपूर्ण वर्तुळ असतात त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी परीघ कमी आहे आणि या ठिकाणी. आणि मग या सगळ्या गोष्टीतून पृथ्वीचं क्षेत्रफळ काढलं जाते 5 अब्ज चौरस किलोमीटर. याच्यावरून आपल्याला ही संकल्पना समजते. म्हणून आपण सांगतो की या सगळ्या अंतर हे काल्पनिक रित्या मोपलेले अंतर. मग या काल्पनिक रेषेच्या माध्यमातून जी अंतर मोपली गेलेली आहे ते अंतर जर कोणी मोपले असताल तर वॉन वॉयझाकर नावाच्या शास्त्रज्ञांनी आणि हे अंतर मोपण्यात आले. त्यांनी स्टेड नावाच्या उपकरणाचा आपल्याला या ठिकाणी स्टेड किंवा आपण त्याला स्टेडिया म्हणतो या साधनाचा वापर केलेला आहे. म्हणजे एक स्टेड बरोबर किंवा स्टेडिया बरोबर 517 फूट आणि याच्याहून त्याने पृथ्वीचा त्रिज्या, परीघ आणि व्यास मोपलेला आहे. याहून आपल्याला या काल्पनिक रेषा बघायला भेटतात आणि याच काल्पनिक रेषेला आपण अक्षवर्त आणि रेखावर्त म्हणू. आता या संकल्पनेकडे या. अक्षवर्त कशाला म्हणायचे आणि रेखावर्त, तर बरेच विद्यार्थी या दोन गोष्टी संभ्रम अवस्थेमध्ये असतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारला, पृथ्वीवरल्या आडव्या रेषांना काय म्हणायचं आणि पृथ्वीवरल्या उभ्या रेषांना काय म्हणायचं, ज्या या ठिकाणी काल्पनिकरित्या आपण मांडलेल्या आहेत अभ्यास करण्यासाठी. तर याचं उत्तर येते, पृथ्वीवरल्या आडव्या रेषांना अक्षवर्त म्हणतात आणि पृथ्वीवरच्या उभ्या रेषांना रेखावर्त म्हणतात. आता पृथ्वीवर अक्षवर्तांची संख्या एकूण किती आहे आणि रेखावर्ताची संख्या किती, आणि या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले जातात 180, 181, 360, 380. आणि प्रश्न विचारला, पृथ्वीवर एकूण अक्षवर्तांची संख्या किती, हा एक प्रश्न विचारला होतो. पहिला प्रश्न हा घेऊ आणि दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ, पृथ्वीवर एकूण रेखावर्तांची संख्या किती. म्हणजे आपल्याला पृथ्वी या प्रकरणात अधिक डिटेलपणे जाता येईल. आणि पर्याय आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीवर अक्षवर्तांची संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर काय येईल तुमच्या मते, तर पृथ्वीवर अक्षवर्तांची संख्या 181 आणि रेखावर्ताची संख्या किती 360. मग याच्यावरून आपल्याला सिद्ध करता येते अक्षवर्त कोणतं, रेखावर्त कोणतं या ठिकाणी. आणि म्हणून पृथ्वीवरल्या आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात आणि पृथ्वीवरल्या उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात. याची माहिती सुरुवात झाली आणि इथून मग आपल्याला अक्षवर्त आणि रेखावर्त हे काय करतात, कशाची निश्चिती करतात हे सिद्ध करता येईल. अक्षवर्त काय करतात, ऋतूची निश्चिती करतात. रेखावर्त काय करतात, वेळेची निश्चिती करतात. तर आपण आता ह्या पुढल्या मुद्द्याकडे जाऊ. बघा या ठिकाणी या ठिकाणी पहा, आपण सांगितलं या पृथ्वीवरल्या आडव्या रेषांना रेखावर्त म्हणलं, अक्षवर्त म्हणलं आणि उभ्या रेषांना आपण रेखावर्त या ठिकाणी म्हणतो.
तर आपण सांगितलं पहिल्यांदा घेतलं पृथ्वीवरच्या उभ्या रेषा रेखावर्त आणि पृथ्वीवरच्या आडव्या रेषा अक्षवर्त. तर पहिला प्रश्न विचारतात याच्यातील एक अर्धवर्तुळ आहेत आणि दुसऱ्या संपूर्ण वर्तुळ आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला दोनच गोष्टी देतो, फक्त यांच्या जोड्या लावायच्या. अर्धवर्तुळ कोणते असतात, संपूर्ण वर्तुळ कोणते असतात. तर तुमच्या मते अक्षवर्त काय असेल या ठिकाणी? पृथ्वीवरला आडव्या रेषा अक्षवर्त हे संपूर्ण वर्तुळ असेल का अर्धवर्तुळ? बरोबर आहे. या ठिकाणी अक्षवर्त हे संपूर्ण वर्तुळ आहे आणि रेखावर्त हे अर्धवर्तुळ, याची माहिती सुरुवात होती. आता या टप्प्यामध्ये आपण बघत असताना रेखावर्त अक्षवर्त या संकल्पना बघत असताना पहिल्यांदा आपण अक्षवर्ताबद्दलची माहिती बघूत आणि नंतर रेखावर्ताबद्दलची माहिती बघूत आणि पृथ्वी नावाच्या प्रकरणाला पुढे चालू ठेवूत. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न, अक्षवर्त. पृथ्वीवरल्या आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षवर्त म्हणतात. अशा या अक्षवर्ताची एकूण संख्या 181 असते. अक्षवर्ताची एकूण संख्या किती आहे? 181. आता 181 कसे? तर आपण सांगितलं पृथ्वीच्या मध्यभागातून जे अक्षवर्त जाते, ज्याला आपण दुसऱ्या नावाने ओळखतो विषुवृत्त, जे 0 अंश या अंशावर आहे, 0 अंशावर आहे आणि विषुवृत्ताच्या उत्तरेला 90 अक्षवर्त आहेत आणि दक्षिणेला 90 अक्षवर्त आहेत. म्हणजे आपण सांगितलं 90 आणि 90 180 आणि 0 याला 1 अक्षवर्त पकडा, असे एकंदरीत 181 अक्षवर्त आपल्याला पृथ्वीवर बघायला भेटतात. दुसरी गोष्ट, अक्षवर्त कशाची निश्चिती करतात? ऋतूची निश्चिती करतात. कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अक्षवर्त मांडलेले बघायला भेटतात. आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल अक्षवर्त आणि रेखावर्त हे दोन एकत्र आल्यानंतर कशाची निश्चिती करतात? ठिकाणाची निश्चिती करतात. जसं आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पुढे शिकणार आहोत, महाराष्ट्राचा अक्षवर्ती आणि रेखावर्तीय विस्तार काय. ज्यावेळेस तुम्ही खगोलशास्त्र शिकसाल त्यावेळेस तुम्हाला अक्षवर्त आणि रेखावर्ताचं महत्त्व कळेल. बघा, अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय विस्तार काय. या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो, अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय विस्तार काय. म्हणून तुम्हाला आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारतात एखाद्या वेळेस, महाराष्ट्र हे राज्य किती अक्षवर्त आणि रेखावर्तामध्ये आहे, तर त्यावेळेस आपल्याला पर्यायामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पर्याय देतात. 15.8, 21.1. तर त्यावेळेस आपल्याला या अक्षवर्त आणि रेखावर्ताचं महत्त्व कळेल. आता पुढे बघा, दुसरा प्रश्न विचारतात की पृथ्वीवरल्या कोणत्या गोलार्धात महाराष्ट्र हे राज्य आहे. तर आपण सांगितलं पृथ्वीवरील उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्र राज्य आहे. हे पण आपल्याला कशावरून सिद्ध करता आलं? अक्षवर्त आणि रेखावर्तामुळे. ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा भूगोल शिकवत असताना महाराष्ट्राचा अक्षवर्ती आणि रेखावर्तीय विस्तार शिकवत असताना परत या मुद्द्याला आपण त्या ठिकाणी घेऊ आणि नेमका महाराष्ट्राचं ठिकाण कुठे हे सिद्ध करू. पण आजच्या तासामध्ये आपल्याला अक्षवर्ताबद्दलची माहिती बघायची. आता बघा पुढे, आणि विषुवृत्त हे 0 अंश अक्षवर्त आहे. मग याच्यावरील असे वर्तुळ किती आहेत? आपण सांगितलं अक्षवर्त हे पूर्ण वर्तुळ आहे. अक्षवर्त हे पूर्ण वर्तुळ आहे, या गोष्टीला लक्षात ठेवायचं आणि हे डोळ्यासमोर ठेवून पुढला अभ्यास करायचा. असे उत्तरेला किती वर्तुळ आहेत? 90. आणि दक्षिणेला किती आहेत? मग असं करत असताना आपल्याला बघायला भेटते एक वर्तुळ इथं आहे, दुसरं या ठिकाणी, तिसरं, चौथं, असं करत करत एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर आपल्याला 23.5 अक्षवर्त बघायला भेटते. मग आपण सांगितलं जसं 0 अंश अक्षवर्ताला आपण विषुवृत्त म्हटलो, तसं 23.5 अक्षवर्ताला आपण एक नाव देऊ, कर्कवृत्त. आणि पुढे आर्टिक वृत्त हे 66.5 अक्षवर्ताला नाव देऊ आणि 90 अक्षवर्ताला आपण उत्तर ध्रुव असं नाव देऊ. बघा,
कर्कवृत्त, आर्टिक वृत्त आणि ध्रुवीय किंवा ध्रुव असं जरी नाव दिलं तर याला कोणता ध्रुव म्हणायचा? उत्तर. आणखी एक महत्वाची संकल्पना, भूगोलाचा अभ्यास करत असताना नेहमी वरची बाजू ही उत्तर पकडायची असते आणि खाली बाजू ही दक्षिण. म्हणजे याचा अर्थ 90° हे जे अक्षवृत्त आहे हे उत्तर ध्रुवावर आहे आणि हे 90° अक्षवृत्त निश्चितच दक्षिण ध्रुवावर आहे. म्हणजे याचा अर्थ जसं वरी 90 अक्षवृत्त जातात त्याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला 90 अक्षवृत्त दाखवा लागतात. तसं खालच्या बाजूला 1, 2, 3, 4 आणि परत एक विशिष्ट अंतर मोपल्यानंतर आपल्याला इथं 23.5 बघायला भेटते. मग काही जणांचे प्रश्न, सर वरच्याही बाजूला 23.5 आणि खालच्याही बाजूला 23.5 आहे, त्यावेळेस ओळखायचे कसे? तर विषुववृत्तापासून उत्तरेला जाताना त्याला उत्तर ध्रुव हे नाव दिलेलं असते, ध्रुवीय, आणि खालच्या बाजूला आल्यानंतर दक्षिण अक्षवृत्त. 23.5° उत्तर अक्षवृत्ताला जसं आपण कर्कवृत्त नाव दिलेले तसं 23.5° दक्षिण अक्षवृत्ताला आपण मकरवृत्त नाव दिलेले. असं 66.5 पर्यंत वरी आर्टिक वृत्त, खालच्या बाजूला अंटार्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक आणि आर्टिक, आणि शेवटी दक्षिण ध्रुव 90 वर आहे. म्हणजे अक्षवृत्ताची अशा पद्धतीने आपल्याला मांडणी बघायला भेटते. आता प्रश्न आहे, आपण ज्यावेळेस भारताच्या भूगोलाचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाते की भारताच्या मध्यातून आर्टिक वृत्त जाते, कर्कवृत्त जाते, विषुववृत्त जाते का मकरवृत्त जाते? तर त्यावेळेस आपलं उत्तर आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे राज्य जाते. आता याच्यासाठी आपल्याला भारताच्या भूगोलामध्ये, आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक समजून सांगतो की भारताच्या भूगोलातून कर्कवृत्त हे कसं दाखवलेलं आहे ते या ठिकाणी बघा. थोडंसं आपण त्या विषयाला बाजूला जाऊन सांगू. हा या ठिकाणी बघा भारताचा नकाशा काढला आपण. थोडंसं खालच्या बाजूला छोटा काढतो, वरच्या बाजूला थोडं विस्तारित रूप घेऊत आपण याचं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा भाग थोडासा अभ्यास करण्यासाठी सोपा जाईल. अशा स्वरूपाचा हा भारताचा नकाशा आहे. आपण सांगतो की नेहमी आपल्याला एक परीक्षेत प्रश्न विचारते, भारतातल्या किती राज्यातून कर्कवृत्त गेले? म्हणजे याचा अर्थ भारत कशावर आहे? कर्कवृत्तावर आहे. भारत हा देश कर्कवृत्तावर आहे. आता आपण सांगितलं की मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला आहोत तसं विषुववृत्ताच्या उत्तरेला आहोत, म्हणून आपला भारत हा देश उत्तर पूर्व गोलार्धातला देश आहे. उत्तर पूर्व गोलार्धातला देश आहे म्हणून मी हा नकाशा इथं काढला. याच नकाशाला मी मोठ्या स्वरूपात इथं मांडत असताना भारतातल्या किती राज्यातून कर्कवृत्त जाते तर त्याचे पर्याय सुद्धा आयोग तुम्हाला देते. या ठिकाणी 7, 8, 9, 10. आता तुमचं उत्तर, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. मग आपल्याला भारतातल्या 28 घटक राज्यापैकी कोणते 8 राज्य आहेत जे कर्कवृत्ताच्या या काल्पनिक रेषेवर बसलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहायचं. मग मी भारताचा भूगोल सांगताना त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कर्कवृत्ताशी संबंधित राज्याची संकल्पना सांगतो. पण मी तुम्हाला सांगितलं की मी GS हा विषय शिकवत असताना संपूर्णपणे ट्रिक या पद्धतीचा वापर करूनच विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचण्याचं काम करतो. मी कालही तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करत किंवा राज्यशास्त्राची माहिती सांगताना ट्रिक्स सांगितल्या होत्या. तसं इथं सुद्धा कर्कवृत्त भारतातल्या किती राज्यातून जाते? 8. त्याची एक सुद्धा छोटीशी ट्रिक आहे. उदाहरणार्थ बघा, माझा मित्र राघू छाप, किंवा आपण सांगतो माझा मित्र राघू छाप. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बऱ्याच जणांचे मित्र राघू छापच्या जागी गाय छाप असतात, ही गोष्ट लक्षात. तसं आपल्याला या ठिकाणी राघू छाप, आता बऱ्याच जणांना ही संकल्पना कळाली. आता या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं की माझा मित्र, मामा झालं, माझा मित्र म्हणजे काय? म म्हणजे या ठिकाणी आपण घेऊ मध्य प्रदेश. बघा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. म म्हणजे मध्य प्रदेश. आता झ म्हणजे या ठिकाणी बघा झारखंड.
त्यानंतर मी म्हणजे या ठिकाणी मिझोराम, आपण थोडंसं नकाशाला अशा पद्धतीने घेऊ, मी म्हणजे मिझोराम या ठिकाणी, त्र म्हणजे हा मिझोरामचा एरिया आहे आणि हा भाग मिझोरामचा आहे, हा त्रिपुराचा आहे म्हणजे हा त्रिपुरा, हा त्रिपुरा, हा मिझोराम, झारखंड, रा म्हणजे राजस्थान, ग म्हणजे गुजरात. बघा या ठिकाणी राजस्थानचा हा पट्टा असा थोडासा खाली आलेला आहे आणि गुजरातचा भाग असा आपल्याला बघायला भेटतो. त्यावेळेस एक कर्कवर्त या ठिकाणी अशा पद्धतीने, छ म्हणजे छत्तीसगड आणि प म्हणजे पश्चिम बंगाल. बघा मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या भारतातल्या 8 राज्यातून आपल्याला कर्कवर्त गेलेलं बघायला भेटते. म्हणजे याचा अर्थ खगोलशास्त्राचा अभ्यास पुढे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल समजण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे भूगोलाचा पायाच खगोलशास्त्रापासून सुरुवात होतो. कारण या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला संपूर्ण जगाचा अभ्यास करायचा आहे. जगाच्या नंतर एका विशिष्ट खंडाचा अभ्यास करायचा आहे. खंडामध्ये नंतर भारताचा अभ्यास, भारतामध्ये आपल्या राज्याचा अभ्यास, महाराष्ट्रामध्ये. पण एमपीएससीची पूर्व परीक्षा देताना आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दलची सर्वात जास्त माहिती बघायला भेटते. पण आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा सर्वात जास्त अभ्यास करायचा. पण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अक्षवर्त आणि रेखावर्ताच्या संकल्पना समजण्यासाठी आपल्याला खगोलशास्त्राचा वापर करावाच लागतो. कसं सामाजिक शास्त्र हे एकमेकावर अवलंबून असतात. आपण म्हणतो मनुष्य हा जसा समाजशील प्राणी आहे तसंच सामाजिक शास्त्र सुद्धा एकमेकावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ आपण म्हणतो की कोणत्याही शास्त्राचा सिलेबस बघत असताना इतिहास घ्या, राज्यशास्त्र घ्या, त्यातलं पहिलं प्रकरण असते इतिहास, व्याख्या, अर्थ, संकल्पना, स्वरूप स्पष्ट करा. पण त्यानंतर लागले दुसरं प्रकरण असते इतिहास या शास्त्राच्या इतर शास्त्राशी असलेल्या संबंधाची चर्चा करा. मग इतिहासाचा संबंध राज्यशास्त्राशी असतो, इतिहासाचा संबंध भूगोलाशी असतो, तसा इतिहासाचा संबंध समाजशास्त्राशी असतो, इतिहासाचा संबंध राज्यशास्त्राशी असतो, तसा खगोलशास्त्राचा संबंध महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूगोलाशी संबंधित आहे. आणि या सगळ्या गोष्टीला आपण शास्त्र नावाची संकल्पना दिली आहे आणि शास्त्राच्या पुढे लिहिलं सामाजिक शास्त्र. हे एकमेकात आणि सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो इतिहासाचा तुम्ही परिपूर्णपणे अभ्यास करा, तुम्हाला अर्धशास्त्र राज्यशास्त्र समजायला लागते. आपण या गोष्टीवर आपण येणाऱ्या तासामध्ये चर्चा करणार आहोत. कारण इतिहासामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचा जर आपण कायदेशीर अभ्यास केला तर राज्यशास्त्राचा अर्धा भाग तुम्हाला समजतो. तसंच खगोलशास्त्राचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला भूगोल समजायला सोपं जाते. या परत मुद्द्यावर आपण तर अशा पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येते की कर्कवर्तावर आपला भारत आहे. ज्यावेळेस मी भारताचा आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगेल त्यावेळेस अधिक विस्तृतपणे चर्चा आपण या ठिकाणी करू. परत या हे कर्कवर्त. मग कर्कवर्त आपण सांगतो कर्कवर्त आणि रेखावर्त मिळून एक ठिकाण निश्चिती करतात. तसं कर्कवर्त किंवा अक्षवर्त म्हणतो आपण या ठिकाणी. निव्वळ अक्षवर्ताचा विचार केला तर ऋतू निश्चित करतात. याच्यावर आपण सिद्ध केलं विषुवर्त, कर्कवर्त, अक्षवर्त आणि ध्रुव हे उत्तरेचे आहेत आणि विषुवर्त, मकरवर्त आणि अंटार्क्टिक वृत्त आणि दक्षिण ध्रुव हा दक्षिणेकडला बाजू. म्हणून याच्यावरून अक्षवर्त. आता अक्षवर्त ऋतूची निश्चिती कशी करतात तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बघा या ठिकाणी आपण सांगितलं पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती परिवलन करते आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. म्हणून आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते की त्यामुळे ऋतू बदलतात. कधी पावसाळा, कधी उन्हाळा, कधी हिवाळा. पण खगोलशास्त्रामध्ये 2 ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. मग याच्यावरून आपल्याला ऋतूची निश्चिती कशी करते अक्षवर्त हे सिद्ध करता येते. बघा या ठिकाणी आपण सांगतो या ठिकाणी की पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस किंवा भारतातला सर्वात मोठा दिवस कोणता. आपण सांगतो 21 जून. भारतातील सर्वात लहान दिवस कोणता तर आपण सांगतो 22 डिसेंबर. आणि भारतातील
2 दिवस असे समान असतात जिथं 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो, याला संपात दिन म्हणतात. तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. आणि याच्याहून आपल्याला ऋतूची निश्चिती करता येते. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं मी. परत पृथ्वीचा नकाशा काढतो आपण या ठिकाणी. बघा, पृथ्वीचा नकाशा काढत असताना आणखी एक महत्वपूर्ण बाब आपल्याला इथं बघायला भेटते की पृथ्वीचा नकाशा काढत असताना आपण जे काढलं 0° हे काय आहे, तर 0° हे विषुववृत्त आहे. विषुववृत्त या संकल्पनेकडे बघा. वरल्या बाजूला 23.5 काय आहे, तर कर्कवृत्त आहे. आणि खालच्या बाजूला 23.5 काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला मकर व्रत बघायला भेटते. मकर व्रत. आता पृथ्वीच्या परिवलना आणि परिभ्रमणामुळे पृथ्वीचा आस हा सूर्याकडे झुकला जातो. कधी कधी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकतो, कधी कधी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकतो. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. जसं उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण सांगतो की ज्यावेळेस सूर्य अधिकाधिक उत्तरेला झुकलेला असतो किंवा पृथ्वी उत्तरेकडे झुकली असते, त्यावेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुव म्हणजे कर्कवृत्त किंवा उत्तर ध्रुव हा सूर्याकडे कललेला असतो. त्यावेळेस कर्कवृत्ताच्या समोरासमोर सूर्य येतो. महत्वाचा मुद्दा आहे. कर्कवृत्ताच्या समोरासमोर सूर्य येतो, त्यावेळेस आपल्याकडे 21 जून ही तारीख असते. आणि 21 जून या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. आता लंबरूप या शब्दाची सुद्धा संकल्पना बऱ्याच जणांना कळत नाही. लंबरूप. आता मी विद्यार्थ्यांना वर्गात सांगितलं की हा व्यक्ती आहे या ठिकाणी आणि हा सूर्य आहे. या ठिकाणी सूर्य, मग याच्या डोक्यावर पडलेले हे सूर्यकिरण आहेत. किंवा आपण या सूर्याला या ठिकाणी घेऊ. एकच सूर्य पण मी 2 पद्धत, आणि या सूर्याची किरण इथून इथं पडली. आणि विद्यार्थ्यांना विचारलं ह्याच्यातले लंबरूप किरण कोणते, 1 का 2? बऱ्याच जणांची संकल्पना असते लांब असतात म्हणून लंबरूप. नाही, जे किरण एकदम डोक्यावर पडतात त्यांना लंबरूप म्हणतात. यांना लंबरूप किरण आणि यांना तिरपी किरण म्हणतात. मग अशाच पद्धतीने आपण कर्कवृत्तावर भारत या ठिकाणी अशा दाखवलं. मग भारतावर लंबरूप किरण कधी पडतात आणि तिरपी किरण कधी पडतात, ह्याच्यातूनच ऋतूची निश्चिती होत असते. ज्यावेळेस सूर्य हा कर्कवृत्ताच्या समोरासमोर असतो त्यावेळेस भारतावर किरण लंबरूप पडतात. आणि ज्या दिवशी लंबरूप किरण पडतात त्या दिवशी भारतातला दिवस आणि रात्र याची संकल्पना सिद्ध करत असताना दिवस हा मोठा असतो आणि रात्र ही लहान असते. बघा, भारत या क्षेत्रफळाचा किंवा या भूभागाचा आपण विचार केला तर 21 जून या दिवशी भारतामध्ये सर्वात मोठा दिवस असतो आणि त्याच दिवशी सर्वात लहान रात्र असते. पण आता ह्या संकल्पनेला जर आपण पुढे विचार करत गेलो, या संकल्पनेचा आपण जर पुढे विचार करत गेलो तर सूर्य हा विशिष्ट काळामध्ये त्याचं दक्षिणायन सुरू होते आणि 6 महिन्यानंतर सूर्य मकर व्रताच्या समोरासमोर येतो. आता इथे एक मी वाक्य वापरलं, 6 महिन्याच्या नंतर सूर्य हा मकर व्रताकडे येतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समोर आली, सूर्य स्वतःची जागा बदलतो. तर हे वाक्य चुकीचं आहे. 6 महिन्यानंतर सूर्य मकर व्रताच्या समोरासमोर येत नाही, तर पृथ्वी आपलं मकर व्रत सूर्याच्या समोरासमोर घेऊन येते. मग त्यावेळेस मात्र आपल्याला एक संकल्पना दिसते की आपण ज्यावेळेस पृथ्वीवर राहतो त्यावेळेस आपल्याला सूर्य पूर्वेला उगून पश्चिमेला मावळलेला दिसतो. पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळलेला दिसतो. आणि पृथ्वी आपण आहे त्या ठिकाणी स्थिर बघायला भेटते. ज्यावेळेस खगोलशास्त्राचा जन्म झालाच नव्हता, ज्यावेळेस खगोलशास्त्राच्या संकल्पना समजल्या नव्हत्या, त्यावेळेस आपल्या इकडल्या काही लोकांनी पृथ्वी संबंधी अनेक संकल्पना मांडून ठेवल्या. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं की पृथ्वी ही एका जागी असून सूर्य तिच्या भोवती फिरतो. पण
आधुनिक खगोलशास्त्राचा जनक गॅलिलिओ म्हणतो सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. म्हणजे याचा अर्थ पृथ्वी परिवलन करते, परिभ्रमणही करते, पण सूर्य हा परिभ्रमण करतो पण पृथ्वीच्या भोवती नाही. तो सूर्यमालेमध्ये सूर्यमालाच पूर्ण परिभ्रमण करते. म्हणजे याचा अर्थ सूर्य स्वतःची जागा सोडत नाही. म्हणजे पृथ्वी ही सूर्याच्या भोवती भ्रमण करते. मग तरी पण आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेला दिसतो. याला खगोलशास्त्रात म्हणायचं भासमान भ्रमण. भासमान भ्रमण. भासमान भ्रमण म्हणजे काय? एखादी गोष्ट होतच नाही पण ती झाल्याचा आपल्याला भास होतो, याला भासमान भ्रमण म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ सूर्य कधीही कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात नसतो, तर पृथ्वीच परिभ्रमण करत असताना आपला हा आस सूर्याच्या समोरासमोर घेऊन येते. पण आपल्याला प्रत्यक्षात सूर्य हा दक्षिण वृत्ताकडे झुकलेला दिसतो. म्हणजे भासमान भ्रमण झालं. भासमान भ्रमण म्हणजे उदाहरणार्थ मृगजळ नावाची संकल्पना असते, तिच्या पाठीमागे हरण लागतं. म्हणजे मृगजळातलं पाणी पिण्यासाठी हरिण धावत राहते, मृगजळ पुढे पुढे जात आहे. म्हणजे मृगजळ हे हरणासाठी काय? भासमान भ्रमण. कधी कधी आपल्याही सोबत अनेक भास होतात. रस्त्याने जाताना दूरवर काहीतरी चमकल्यासारखं दिसते, आपण मित्राला बाजूला सरून चमकणाऱ्या वस्तूकडे जाऊन बघतो, तर नंतर आपल्याला तिथे एखादी बॉटली खाल्लं झाकण बघायला भेटते, जे आपण काय समजून गेलेलो असतो? पैसे. म्हणजे आपला त्या ठिकाणी भास झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी उदाहरण सांगत असताना अनेक उदाहरण आहेत खगोलशास्त्रामध्ये. ज्यावेळेस खगोलशास्त्र शिकवत असताना मी तुम्हाला भासमान संकल्पना अधिक स्पष्ट पद्धतीने सांगतो. म्हणजे या ठिकाणी बघा भासवालेत आपल्याला, पृथ्वीच फक्त स्वतःचा आस कळाली. मग प्रश्न असा की 6 महिन्यानंतर म्हणजे जूनला सोडून पुढे 6 महिने जा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणून 22 डिसेंबर या दिवशी सूर्य हा मकरवृत्ताच्या समोरासमोर असतो. आणि त्यावेळेस मात्र भारतामध्ये सूर्याचे किरण तिरपे पडतात, लंबरूप पडत नाहीत. आणि एक संकल्पना इथे या ठिकाणी बघायची आहे, ज्या ठिकाणी सूर्याचे किरण लंबरूप पडतात तिथला दिवस मोठा असतो, आणि ज्या ठिकाणी सूर्याचे किरण ठिकाणापासून तिरपी पडतात तिथला दिवस, म्हणजे तिरपी किरण जर भारतावर पडत असेल तर भारतातला दिवस नक्कीच काय असेल? लहान. आणि रात्र काय असेल? मोठी. बघा ऋतूमध्ये बदल होतो, पण अक्षवर्त ऋतूची निश्चिती करतात. आपण सांगितलं 22 डिसेंबर या कालखंडामध्ये भारतामध्ये हिवाळा हा ऋतू असतो. मग आपण सांगतो की भारतात सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबरला असते. पण याच ठिकाणी आपण जर का अशा पद्धतीचा अभ्यास केला की 22 डिसेंबर या दिवशी मकरवृत्तावर काय असते, तर मकरवृत्तावर सूर्यकिरण हे लंबरूप पडलेत, म्हणजे मकरवृत्तावर निश्चित दिवस मोठा आहे. एकच संकल्पना समजून घ्यायची, जिथं किरण लंबरूप पडतात तिथला दिवस मोठा आणि रात्र लहान. आणि जिथं सूर्य असते तिथून समजा जर किरण तिरपी पडत असतात तर तिरपी ज्या ठिकाणी किरण पडालेत तिथला त्या तारखेचा दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. दिवस लहान आणि रात्र मोठी, याच्यातूनच आपल्याला कर्कवृत्त नावाची संकल्पना समजते. आणि मग पुढे प्रश्न बघा, डिसेंबरला सोडून जर 3 महिने परत सूर्य उत्तरायण सुरू होते. म्हणजे बघा जून पासून डिसेंबर पर्यंत सूर्याचं दक्षिणायन असते आणि डिसेंबर पासून परत उत्तरायण सुरू होते. म्हणजे पृथ्वी कधी आपला उत्तर ध्रुव सूर्याकडे आणते, कधी दक्षिण ध्रुव. याला आसकलने म्हणतात. याला काय का आसकलने म्हणतात. ही संकल्पना आपल्याला समजायची. आता पुढला प्रश्न बघा, डिसेंबर किंवा जून. आता जूनला सोडून 3 महिने पुढे गेलं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर या महिन्यात सूर्य हा विषुववृत्ताच्या समोरासमोर असतो. आणि पुढे आणखी 3 महिने डिसेंबर येईल तुम्हाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरला सोडून पुढे 3 महिने जा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मग परत बघा इकून जाताना एकदा सूर्य
विषुववृत्तावर येतो आणि परत येताना एकदा सूर्य, म्हणजे सूर्य विषुववृत्तावर किती वेळेस आलाय? 2 वेळेस. आणि म्हणून 1 तारीख येते जूनच्या नंतर 23 सप्टेंबर आणि डिसेंबरच्या नंतर 21 मार्च या ठिकाणी बघा. आणि म्हणून 23 सप्टेंबर आणि या ठिकाणी 22 मार्च, 23 सप्टेंबर आणि 22 मार्च या दिवशी दिवस आणि रात्र बघा, दिवस आणि रात्र समान असते, समान. याचा अर्थ दिवस 12 तासाचा, रात्र 12 तासाची. का? कारण विषुववृत्तावरून भारतावर आणि किंवा कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर समान स्वरूपाची किरण पडतात. म्हणजे याचा अर्थ इथं समान दिवस आणि समान रात्र असते. म्हणून याच्यावरून आपल्याला सिद्ध करता येते. म्हणून आपण सांगतो 21 जूनला आपण उन्हाळा आयन दिन म्हणतो. या ठिकाणी लिहूत आपण बघा, 21 जून उन्हाळा आयन दिन. आयन म्हणजे येणे. त्यानंतर 22 डिसेंबर हिवाळा आयन दिन, हिवाळा ऋतू आहे. त्यानंतर 23 सप्टेंबर ही जी तारीख आहे, तर या तारखेला आपण म्हणतो शरद संपात दिन, शरद संपात. आणि 22 मार्च याला म्हणतो आपण वसंत संपात दिन. बघा, ह्या स्वरूपाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खगोलशास्त्रामध्ये विचारलेत. म्हणजे कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त ह्या अक्षवर्ताचा अभ्यास करताना हे ऋतूची निश्चिती करायला. आणि यांच्या भासमान भ्रमणातूनच आपल्याला सूर्य हा कधी कधी मकरवृत्तावर, कधी कधी कर्कवृत्तावर, तर कधी कधी विषुववृत्तावर बघायला भेटतो. पण सूर्य स्वतःची जागा बदलत नाही. पृथ्वीच परिभ्रमण करत असताना या सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. ज्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने विषुववृत्ताची माहिती बघितली, कर्कवृत्ताची माहिती बघितली, मकरवृत्ताची माहिती बघितली, काय म्हणून? अक्षवर्त. तशाच पद्धतीतून आपल्याला खगोलशास्त्र ज्यावेळेस शिकत असताना, खगोलशास्त्र नावाची संकल्पना शिकत असताना रेखावर्त सुद्धा बघता येतात. रेखावर्त काय करतात? वेळेची निश्चिती. आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात, ग्रीनिचमध्ये सकाळी 11:30 वाजले असताल तर भारतात त्यावेळेस किती वाजले असतात? किंवा ग्रीनिचमध्ये सकाळचे 6 वाजले असताल तर भारतात किती? म्हणजे रेखावर्ताची ही संकल्पना खूप मोठी आहे. रेखावर्त ही संकल्पना शिकवण्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास पण वेळ पुरणार नाही. म्हणून या संकल्पनेला आपण खगोलशास्त्र या विषयात ज्यावेळेस आपण खगोलशास्त्र बघू, खगोलशास्त्रातले जे काही 3 ते 4 प्रकरण आहेत हे पाहताना आपण खगोलशास्त्रामध्ये व्यवस्थित बघू. कारण अक्षवर्त नावाची संकल्पना आजच्या तासामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली. कारण खगोलशास्त्र हा विषय जवळपास 10 ते 15 दिवस चालणारा विषय. त्यातही आजच्या तुम्हाला या डेमो लेक्चरमध्ये मी अक्षवर्ताशी संबंधित काही संकल्पना सांगितली. तसं रेखावर्ताशी संबंधित संकल्पना आपण ज्यावेळेस खगोलशास्त्र नावाचा विषय शिकवायला घेऊ त्यावेळेस व्यवस्थितपणे सांगत राहू. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला पृथ्वीशी संबंधित याच्यातला काही भाग या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तेव्हा महत्वाचा विषय की इथून पुढे हे डेमो लेक्चर संपल्यानंतर आपण 15 ऑगस्ट 2020 पासून आपली ऑनलाईन बॅच सुरू व्यवस्थितपणे करणार आहोत. या बॅचमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची नाव नोंदणी चालू आहे. तुम्ही नरंगले अकॅडमी नावाचे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. आणि हे आम्ही आजचा हा डेमो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या लिंकच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तो नक्कीच बघा. तुम्हाला आवडल्यानंतर यूट्यूबवर तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन बॅच संबंधी माहिती मिळेल. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मी तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस, खगोलशास्त्र असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, इतिहास, राज्यशास्त्र, पंचायत राज या संपूर्ण संकल्पनेबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यात आपण आज अक्षवर्ताशी संबंधित इथपर्यंत आलो. मी तुमच्या रेग्युलर तासिकेमध्ये रेखावर्त आणि पुढल्या खगोलशास्त्राच्या संकल्पना तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगेल. धन्यवाद.